नमस्कार श्रोतेहो, राजगृह लायब्ररीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका अशा ऐतिहासिक क्षणाचा आणि दस्तऐवजाचा सखोल वेध घेणार आहोत, ज्याने केवळ भारताचाच नव्हे तर संपूर्ण मानवी इतिहासाचा प्रवाह बदलून टाकला. नक्कीच. आज आपण चर्चा करणार आहोत 14 आणि 15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर घडलेल्या घटनेची. हो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अत्यंत गाढा असा ग्रंथ आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्यामागील सखोल विचारांची. खरं तर हा विषय म्हणजे एक प्रकारे एक वैचारिक खजिनाच आहे. अगदी बरोबर. आपण जेव्हा 1956च्या ह्या घटनेकडे पाहतो ना, तेव्हा साधारणपणे ती एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्याची प्रक्रिया वाटते. म्हणजे धर्मांतर वाटतं. हो, धर्मांतर वाटतं. पण जर सूत्रांचा आणि बाबासाहेबांच्या भाषणांचा आपण बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की तो केवळ धार्मिक बदलाचा प्रयोग नव्हता. ती एक अत्यंत जाणीवपूर्वक घडवून आणलेली मानसिक आणि बौद्धिक क्रांती होती. बापरे, मानसिक क्रांती. होय. शेकडो वर्षांच्या शोषणातून, अंधश्रद्धेतून आणि मानसिक गुलामगिरीतून मानवी मनाला मुक्त करण्याचा तो एक पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन होता. अच्छा. आणि मला वाटतं अगदी याच मुद्द्यावर आज आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. बरोबर. कारण बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 56च्या त्या ऐतिहासिक भाषणात एक अत्यंत धाडसी विधान केलं होतं. काय होतं ते? ते म्हणाले होते, जगात जर कोणता धर्म राहावयाचा असेल तर तो बौद्ध धर्मच होय. माझा अनुभव असा आहे की बौद्ध धर्माशिवाय दुसरा धर्म जगाला नाही. हो, हे खूप मोठं विधान आहे. हो ना. आता इथे स्वाभाविकपणे एक प्रश्न पडतो की एवढ्या ठामपणे त्यांनी असं का म्हटलं? यामागील त्यांचा तर्क काय होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या AIच्या युगात वावरणाऱ्या पिढीसाठी हे तत्वज्ञान का आवश्यक आहे? नक्कीच. आपण या मागचा प्रवास समजून घेऊया. कारण हे विधान काही एका रात्रीत सुचलेलं नव्हतं. मुळीच नाही, अजिबात नाही. हे विधान म्हणजे एका विद्वान महामानवाच्या तब्बल 21 वर्षांच्या अत्यंत कठोर, सखोल आणि जागतिक पातळीवरील अभ्यासाचा निष्कर्ष होता. 21 वर्ष? हो, 21 वर्ष. 15 ऑक्टोबर 56च्या या विधानाचं मूळ जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 13 ऑक्टोबर 1935च्या येवला येथील घोषणेकडे जावं लागेल. अच्छा, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही तीच घोषणा ना? अगदी तीच घोषणा. ज्या घोषणेने तत्कालीन समाज व्यवस्थेला अक्षरशः मुळापासून हादरवून सोडलं होतं. होय. पण इथे एक गोष्ट मला कायम आश्चर्यचकित करते. कोणती? 1935 मध्ये ही घोषणा केल्यानंतर त्यांनी लगेचच दुसरा कोणताही धर्म स्वीकारला नाही. नाही स्वीकारला. त्यांनी तब्बल 21 वर्ष घेतली. हा. मधला काळ नेमका कशासाठी होता? म्हणजे कोणता निकष ते लावत होते? हे बघ, हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सर्वात मोठा पुरावा आहे. घाईघाईने किंवा केवळ रागाच्या भरात घेतलेला तो निर्णय अजिबात नव्हता. अच्छा. या 21 वर्षात त्यांनी इस्लाम, ख्रिश्चन, शीख अशा सर्व प्रमुख धर्मांचा अतिशय सूक्ष्म पातळीवर तुलनात्मक अभ्यास केला. म्हणजे पूर्ण रिसर्च केला. हो, सखोल रिसर्च. त्यांचा निकष अतिशय स्पष्ट होता. त्यांना असा कोणताही मार्ग नको होता जो माणसाला स्वर्गाची किंवा परलोकाची खोटी स्वप्न दाखवेल. बरोबर. त्यांना असा धर्म हवा होता जो देवकेंद्रित नसून मानवकेंद्रित असेल. मानवकेंद्रित. ओके. हो, ज्यामध्ये विज्ञानाला आणि मानवी प्रज्ञेला म्हणजे बुद्धीला सर्वाधिक महत्त्व असेल. हां. इतर अनेक धर्मांमध्ये आपण बघतो की अंतिम प्रमाण हे ईश्वरी शब्द किंवा साक्षात्काराला मानलं जातं. जिथे बदल करायला. हो, तिथे बदल करायला किंवा प्रश्न विचारायला काहीच वाव नसतो. इथे ना मला एक रंजक तुलना मांडावीशी वाटते. सांगा ना. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअर या संकल्पनेबद्दल नेहमी ऐकतो. हो, ओपन सोर्स. ओपन सोर्स म्हणजे असा कोड जो सर्वांसाठी खुला असतो. कुणीही तो कोड उघडून पाहू शकतं, तपासून पाहू शकतं आणि त्यात त्रुटी असतील तर त्या सुधारू शकतं. कोणत्याही एका मालकाची त्यावर मक्तेदारी नसते. अगदी बरोबर. सूत्रांमधील माहिती पाहता मला असं वाटतं की बुद्धांचा विचार हा अगदी अशाच एका ओपन सोर्स सॉफ्टवेअर सारखा वाटतो. क्या बात आहे. हे उदाहरण एकदम अचूक आहे. कारण बुद्धांनी स्वतः सांगितलं होतं की माझे म्हणणे फक्त मी सांगतोय म्हणून ऐकू नका, तर ते तुमच्या बुद्धीच्या आणि तर्काच्या कसोटीवर तपासून पहा आणि जर ते मानवी कल्याणासाठी उपयुक्त वाटले तरच स्वीकारा. हो, आणि हे उदाहरण या तत्वज्ञानाला अचूकपणे लागू पडतं. कारण जगातील इतर जीवन प्रणालींमध्ये श्रद्धा आणि देवाज्ञा यावर भर दिला जातो.
हो ना. तिथे प्रश्न विचारणे म्हणजे अनेकदा बंडखोरी मानली जाते. पण बुद्धांची वृत्ती ही पूर्णपणे लोकशाहीवादी आणि वैज्ञानिक होती. म्हणजे प्रश्न विचारायला पूर्ण मुभा होती. हो, बाबासाहेबांनी हे भविष्य आधीच ओळखून होतं की जसजसा विज्ञानाचा आणि ज्ञानाचा विकास होईल तसतसे जो हे अंधश्रद्धेवर आधारलेले नियम कोसळून पडतील. नक्कीच. भविष्यात जर कोणती जीवन प्रणाली टिकू शकणार असेल तर ती फक्त प्रज्ञाचा मार्ग सांगणारी प्रणालीच असेल. प्रज्ञा म्हणजे अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन सत्याची तपासणी करण्याची क्षमता. अच्छा, पण इथे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो आणि मला तो विचारायचा आहे. विचारा. आपण अनेकदा रिलिजन आणि धम्म हे शब्द म्हणजे समानार्थी म्हणून वापरतो. हो, साधारणपणे लोक तसंच वापरतात. पण डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात या दोन्हीत एक अत्यंत स्पष्ट रेषा ओढली आहे. खूप मोठी रेषा आहे ती. हा फरक नेमका काय आहे? कारण दोन्ही शब्दांचा उद्देश होती माणसाला मार्ग दाखवणे हाच वाटतो ना? तसं वाटतं, पण हा फरक वरवरचा नसून तो मुळातील आहे. कसा? जेव्हा रिलिजन किंवा धर्म या शब्दाचा विचार होतो तेव्हा त्याच्या केंद्रस्थानी देव असतो. ओके. रिलिजनमध्ये माणसाचा देवाशी असलेला संबंध सर्वात महत्वाचा मानला जातो. म्हणजे देवाची स्तुती कशी करायची? एक्झॅक्टली. देवाची स्तुती कशी करायची, त्याचा कोप होण्यापासून कसं वाचायचं आणि मृत्यूनंतर मोक्ष कसा मिळवायचा, याभोवती रिलिजन फिरतो. पण धम्म या संकल्पनेत देव केंद्रस्थानी नाहीच. मग कोण आहे? तिथे माणूस केंद्रस्थानी आहे. अच्छा. माणसाचा दुसऱ्या माणसाशी असलेला संबंध कसा असावा हा धम्माचा मुख्य विषय आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर रिलिजन हे एका हुकुमशहाने दिलेल्या नियमांसारखे आहेत. बरोबर. जिथे त्या हुकुमशहाला म्हणजे देवाला खुश ठेवणं हाच मुख्य उद्देश असतो. अगदी. आणि धम्म म्हणजे राहदारीच्या नियमांसारखे आहेत. ट्रॅफिक रूल्स. हो, ट्रॅफिक रूल्स, जे यासाठी असतात जेणेकरून रस्त्यावरून चालताना माणसांची एकमेकांवर आदळापट होऊ नये आणि सर्वांचा प्रवास सुरक्षित व्हावा. अतिशय अचूक विश्लेषण केले तुम्ही. म्हणूनच बाबासाहेब अतिशय स्पष्ट शब्दांत सांगतात की काय? नैतिकता हाच धम्माचा आत्मा आहे. नैतिकता. हो. रिलिजनमध्ये कसं असतं, तुम्ही अनैतिक वागलात पण देवाची पूजा केली तर तुम्हाला कदाचित क्षमा मिळू शकते, असा समज असतो. हो, आपण बघतोच समाजात. पण धम्मामध्ये जर तुमच्यात नैतिकता नसेल तर माणसांमधील संबंध बिघडतात आणि संपूर्ण समाजव्यवस्था कोसळते. इथे देव नाही तर तुमचं कर्म आणि तुमची नैतिकता महत्वाची ठरते. पण थांबा, इथे मला एक विरोधी मुद्दा मांडावासा वाटतो. बोला. बाबासाहेबांनी धम्माची मांडणी मानव केंद्रित आणि विज्ञाननिष्ठ केली, हे 100% खरं आहे. हो. पण जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा लोक बुद्धाचीही देवासमान पूजा करताना दिसतात. हे एक दुर्दैव आहे. त्यांना नवस बोलले जातात. मग बाबासाहेबांना अपेक्षित असलेला धम्म आणि आजचे प्रत्यक्ष आचरण यात मोठी तफावत नाही का? हा विरोधाभास आपण कसा समजून घ्यायचा? हा अतिशय रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांना या मानवी प्रवृत्तीची पूर्ण जाणीव होती. अच्छा, त्यांना माहिती होतं असं होईल? नक्कीच. माणसाला नेहमी एक तारणहार किंवा देव शोधण्याची सवय असते. बरोबर. म्हणूनच त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. ओके. हजारो वर्षांच्या प्रवासात मूळ बौद्ध तत्वज्ञानातही अनेक अंधश्रद्धा आणि कर्मकांडी घुसली होती. बाबासाहेबांनी एका शास्त्रज्ञासारखं त्यातील अचूक आणि मूळ तत्वज्ञान बाजूला काढलं आणि जे विज्ञानाशी विसंगत होतं ते पूर्णपणे नाकारलं. त्यांनी स्पष्ट केलं की बुद्ध हा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मार्गदाता आहे. हो, तो फक्त रस्ता दाखवू शकतो. त्या रस्त्यावरून चालायचं की नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. जर आजही कुणू बुद्धाला देव मानून कर्मकांड करत असेल तर तो बाबासाहेबांचा विचार नक्कीच नाही. हे स्पष्टीकरण खरंच खूप गरजेचं होतं. हो. कारण मूळ विचार आणि त्याचं नंतर झालेलं स्वरूप यात गल्लत होता कामा नये. बरोबर. आता आपण थोडं तत्कालीन जागतिक राजकारणाकडे वळूया. नक्कीच. 1956चं वर्ष. संपूर्ण जग हे दुसऱ्या महायुद्धातून नुकतंच सावरत होतं आणि शीतयुद्धाच्या म्हणजे कोल्ड वॉरच्या खाईत लोटलं गेलं होतं. होय. एकीकडे अमेरिका प्रणित भांडवलशाही आणि दुसरीकडे रशिया चीन प्रणित साम्यवाद किंवा मार्क्सवाद. बरोबर. मगाशी तुम्ही उल्लेख केला की बाबासाहेबांनी 21 वर्ष जगातील विचारप्रणालींचा अभ्यास केला, त्यात मार्क्सवादही होता. हो, खूप सखोल अभ्यास होता त्यांचा. मग त्यांनी साम्यवादाचा मार्ग का निवडला नाही? मार्क्सवादही तर शोषितांच्या मुक्तीची आणि समानतेचीच भाषा करत होता ना.
हाच तर डॉक्टर आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा सर्वात मोठा पुरावा आहे. कसं काय? त्यांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर एक अत्यंत सविस्तर आणि तार्किक निबंध लिहिला आहे. या अभ्यासानुसार कार्ल मार्क्सचा मुख्य उद्देश समाजात समता प्रस्थापित करणे आणि कामगारांना शोषणातून मुक्त करणे हा होता. बरोबर. बाबासाहेब म्हणतात की हेच उद्दिष्ट बुद्धांचंही होतं. अच्छा, म्हणजे ध्येय एकच होतं. साध्य दोघांचंही एकच होतं, शोषणमुक्त आणि समान समाज. पण सगळा फरक हा मार्गामध्ये आहे. मग रक्तरंजित क्रांती का नको? जर हुकुमशाहीच्या किंवा क्रांतीच्या माध्यमातून शोषितांना जलद न्याय मिळत असेल, बरोबर, आणि वर्षानुवर्षांची गरिबी एका झटक्यात संपवता येत असेल, तर त्यात वाईट काय? अनेक देशांनी तो मार्ग स्वीकारला होता. इथेच तर्काची खरी कसोटी लागते. बाबासाहेबांनी अतिशय सूक्ष्म निरीक्षण नोंदवलं की बळाचा वापर करून किंवा रक्तरंजित क्रांती करून तुम्ही एखाद्याकडून संपत्ती हिरावून घेऊ शकता, सत्ता उलथवू शकता, पण बळाने आणलेली समानता टिकवण्यासाठी तुम्हाला सतत बळाचाच वापर करावा लागतो. म्हणजे पुन्हा हिंसा करावी लागते. एक्झॅक्टली. हुकुमशाही निर्माण करावी लागते. ज्या दिवशी ते बळ किंवा हुकुमशाही कमजोर पडेल, त्या दिवशी ती व्यवस्था कोसळते आणि समाज पुन्हा विषमतेकडे जातो. क्रांती मानवी मनाला बदलत नाही, ती फक्त बाह्य परिस्थिती बदलते. बापरे, हा खूपच सखोल विचार आहे. हो ना. म्हणजे केवळ भौतिक किंवा आर्थिक समानता पुरेशी नाही. अजिबात नाही. तर मनातून समता रुजणं जास्त गरजेचं आहे. अगदी तंतोतंत. जोपर्यंत मनातील उच्च नीचतेची भावना जात नाही, तोपर्यंत केवळ कायद्याने किंवा सत्तेने आणलेली समानता तात्पुरतीच असते. आणि इथेच बुद्धांचा मार्ग मार्क्सच्या पुढे जातो. बाबासाहेब म्हणतात की जे मार्क्सला बळाच्या जोरावर साध्य करायचं होतं, ते बुद्धाने 2000 वर्षांपूर्वीच साध्य करून दाखवलं होतं. क्या बात आहे. आणि तेही रक्ताचा एक थेंबही न सांडता. बुद्धाचा मार्ग हा माणसाचं हृदय परिवर्तन करण्याचा मार्ग आहे. हृदय परिवर्तन? हो. जेव्हा एखादा माणूस स्वतःहून आंतरिक जाणीवेने समतेचा स्वीकार करतो, तेव्हा ती समता टिकवण्यासाठी कोणत्याही पोलिसाची किंवा हुकुमशहाची गरज भासत नाही. खरंय. आज आपण पाहतोय रशियासारख्या देशात साम्यवाद कोसळला. हो, कोसळला. पण बुद्धाचा विचार हजारो वर्षांनंतरही टिकून आहे, कारण तो मानवी मनावर आधारित आहे, सत्तेवर नाही. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. नक्कीच. आजच्या काळात जेव्हा आपण जगभरात पाहतो, इस्रायल पॅलेस्टाईन असो किंवा रशिया युक्रेन, सगळीकडे युद्ध सुरू आहेत. हो, दहशतवादाने जग होरपळून निघत आहे. अशा वेळी बाबासाहेबांच्या त्या वाक्याची खोली समजते. कोणतं वाक्य? बौद्ध धर्माशिवाय जगाला दुसरा पर्याय नाही. बरोबर. जेव्हा जग हिंसाचाराने, द्वेषाने आणि सत्ता संघर्षाने पूर्णपणे थकून जातं, तेव्हा त्याला शांतीसाठी बुद्धांचीच करुणा आठवते. आणि करुणा म्हणजे काय हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. करुणा म्हणजे कोणावर तरी फक्त दया दाखवणं नव्हे. अच्छा, मग काय? एखाद्या भिकाऱ्याला नाणं फेकून देणं म्हणजे करुणा नाही. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवून ते दुःख मुळापासून दूर करण्यासाठी उचललेली एक सक्रिय कृती आहे. ॲक्टिव्ह ॲक्शन. हो, ॲक्टिव्ह ॲक्शन. यात एक प्रकारची बांधिलकी आहे. आपण इतिहासाची चर्चा केली, जागतिक राजकारणाची आणि तत्वज्ञानाची चर्चा केली. पण आता मला या चर्चेला थेट आजच्या वास्तवाशी जोडायचं आहे. नक्कीच जोडूया. आजचा तरुण जो नोकरी, करिअर, EMI आणि सततच्या जीव घेण्या स्पर्धेमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली दबलेला आहे. हो, प्रचंड प्रेशर असतं आजकाल. त्याच्यासाठी हे 1956चं तत्वज्ञान कसं उपयुक्त ठरू शकतं, या सगळ्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रॅक्टिकल अर्थ काय? या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं. ऐतिहासिक संदर्भ बाजूला ठेवून जर आपण निव्वळ जीवनमूल्य म्हणून याकडे पाहिलं, बरोबर, तर सूत्रांमधून आजच्या पिढीसाठी 4 अत्यंत प्रॅक्टिकल आणि जिवंत मुद्दे बाहेर येतात. कोणते आहेत ते 4 मुद्दे? पहिला मुद्दा आहे मानसिक स्वातंत्र्य. मानसिक स्वातंत्र्य. हो. आज समाजात अनेक लोक स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करून स्वतःला कमी लेखतात. हो, विशेषतः सोशल मीडियावर दुसऱ्याचं आयुष्य पाहून डिप्रेशनमध्ये जातात. एक्झॅक्टली. धम्माचा पहिला संदेश आहे अत्तदीप भव. म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः बना. क्या बात आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःची किंमत ठरवण्यासाठी कोणत्याही बाह्य शक्तीची, परंपरेची किंवा समाजाच्या मान्यतेची गरज नाही. हे मानसिक स्वातंत्र्य आजच्या काळात ताठ मानेने जगण्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. अगदी बरोबर. आणि दुसरा मुद्दा कोणता? दुसरा मुद्दा आहे विवेकवाद किंवा क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग. हो.
आजच्या इंटरनेटच्या जगात आपल्यावर सतत माहितीचा भडीमार होत असतो. फेक न्यूज, प्रोपगँडा. हो, फेक न्यूज, प्रॉपगँडा यांनी वेढलेले आपण अनेकदा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो. बरोबर. बुद्धांचा मार्ग सांगतो की कोणताही निर्णय घेताना, कोणतीही माहिती स्वीकारताना भावनांपेक्षा विवेकाचा वापर करा. रॅशनॅलिटी. हो, एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव समजून घ्या. आणि तिसरा मुद्दा करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे सदाचार किंवा इंटिग्रिटी. हो, आजकाल सगळेच जण कोडिंग, मार्केटिंग यांसारखी स्किल्स मिळवण्याच्या मागे धावत आहेत. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी स्किल्स नक्कीच लागतात, पण कॉर्पोरेट जगात किंवा व्यवसायात टिकून राहण्यासाठी आणि विश्वासार्हता मिळवण्यासाठी बरोबर तिथे शील किंवा कॅरेक्टर लागतं. जो माणूस आपल्या कामात प्रामाणिक आहे, ज्याची नीतिमत्ता उच्च आहे, तो कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. म्हणजे फक्त चांगला रेझ्युमे असून उपयोग नाही, तर वर्क एथिक्स आणि चारित्र्यही तितकंच मजबूत असलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि शेवटचा चौथा मुद्दा आहे समानता. हो, आपण बाहेर जगात कितीही प्रगल्भतेच्या गप्पा मारल्या तरी खरी परीक्षा आपल्या घरात आणि कार्यालयात असते. हो ना. आपल्या घरातील स्त्रियांना समान दर्जा देणं, आपल्यापेक्षा खालच्या पदावर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सन्मानाने वागवणं आणि समाजातील सर्व स्तरांतील घटकांशी कोणताही पूर्वग्रह न ठेवता व्यवहार करणं. बरोबर. जर आपण हा व्यापक विचार केला तर डॉक्टर आंबेडकरांचा खरा उद्देश समोर येतो. तो उद्देश कोणता? हे बघा, त्यांना केवळ एखाद्या विशिष्ट धर्माच्या अनुयायांची संख्या वाढवायची नव्हती. तो त्यांचा हेतू कधीच नव्हता. बरोबर. त्यांना एक प्रबुद्ध भारत निर्माण करायचा होता. प्रबुद्ध भारत. हो, एक असा समाज जिथे प्रत्येकाच्या बुद्धीला स्वातंत्र्य असेल, प्रत्येकाच्या हृदयाला करुणा असेल आणि प्रत्येकाच्या हाताला न्याय असेल. क्या बात आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतली नव्हती. अच्छा. तर ती त्यांनी बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतली होती. हे त्यांनी स्वतः अनेकदा स्पष्ट केलं आहे. बुद्धीला स्वातंत्र्य, हृदयाला करुणा आणि हाताला न्याय, या 3 शब्दात संपूर्ण जीवन प्रणाली सामावली आहे. आजच्या या विश्लेषणातून आपण खरोखरच एका प्रचंड मोठ्या वैचारिक प्रवासाचा अनुभव घेतला. नक्कीच. आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष शोधून दिलेला हा मार्ग केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. अजिबात नाही. तो संपूर्ण मानवतेच्या प्रगतीचा, मानसिक शांतीचा आणि खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग आहे. बरोबर. रिलिजनमधील काल्पनिक ईश्वराला केंद्रस्थानी न ठेवता मानवाला आणि त्याच्या नैतिकतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी एक विज्ञानावर आधारित आधुनिक जीवन प्रणाली आपल्याला दिली आहे. आणि म्हणूनच हा विचार जुना न होता आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या युगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक बनला आहे. नक्कीच. पण आजची चर्चा संपवण्यापूर्वी मला एक थोडा वेगळा पण प्रत्येकाला विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. हा, सांगा. आज आपण सगळेजण स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अल्गोरिदमचे एक प्रकारे गुलाम झालो आहोत. हो, खूपच. आपण काय पाहायचं, काय विचार करायचा, कोणाचा द्वेष करायचा आणि कोणाला डोक्यावर घ्यायचं, हे आता आपण ठरवत नाही, तर पडद्यामागची मशीन्स ठरवत आहेत. बरोबर. आपण नकळतपणे एका नव्या प्रकारच्या मानसिक गुलामगिरीत अडकत चाललो आहोत. माहितीच्या या प्रचंड महापुरात जर आपण बुद्धांचा तो अत्तदीप भव हा विचार प्रत्यक्षात आणला, क्या बात है. कोणत्याही फॉरवर्डेड मेसेजवर किंवा ट्रेंडवर डोळे झाकून विश्वास न ठेवता प्रज्ञेच्या आणि विवेकाच्या कसोटीवर माहिती तपासून पाहिली आणि अल्गोरिदमच्या नियंत्रणातून आपली बुद्धी मुक्त केली, बरोबर, तर ती आजच्या या डिजिटल काळातील सर्वात मोठी आणि आवश्यक मानसिक क्रांती ठरणार नाही का? नक्कीच ठरेल. यावर सर्वांनी नक्की विचार करावा. आणि शेवटी एक विनंती, हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घरबसल्या मागवू शकता. असेच क्रांतिकारी विचार, प्रबोधन ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.